नमस्कार मित्रांनो. आता सध्या मी मॉन्टीच्या घरी आहे आणि मॉन्टी मला आता चहा करतोय मित्रांनो. लय ऊन झालंय पण चहाची बी तलब झाली आता. हे बघा मॉन्टी. नमस्कार मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. हे बघा चहा. गुलाबराव आल्यात आणि गुलाबराव बघा चहा बनवतोय मी आता. तुम्हाला माहितीसाठी सांगतो बरं का. कसं आहे, गुलाबराव मला आल्या म्हणलंय की ऊन भरपूर आहे, चहा नको काय नको, पण आपल्या घरी आलेल्या पाहुण्याचा पाहुणचार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. बरं तुम्ही माझ्या घरी आलता की? हो आलतो की. मग तुमच्या घरी आल्यावर तुम्ही आम्हाला चहा पाजला का नाही मला सांगा बरं. होय राव, तेवढं मात्र कराय बरं का. पाजला का नाही? मॉन्टी घरी आलतो बरं का आणि लय भारी वाटलं बरं का. आणि व्हिडिओ लय पावलाय ते 5-6 लाखात गेलाय युट्यूबला. हा अहो गुलाबराव कसं हा. असतं, शेवटी आपण कलाकार माणसं आहे आणि आपणच एकमेकांचं जे काय ते सर्वस्व असतोय. आपणच एकमेकांची काळजी घ्यायची असते, एकमेकांना आपणच मदत करायची असते. आता तुम्ही माझ्या घरी आलाय, घरी आल्यानंतर तुम्हाला चहा पाणी पाहुणचार करणं माझं काम आहे का नाही. आता तुम्ही मस्त म्हणले ऊन आहे, हे आहे ते आहे नको, पण नाही, चहात आणि पाण्यात किती गोडवा असतो माणसाच्या घरी आल्यावर. हा. उद्या तुम्ही जर घरी गेला असता, उद्या तुम्हाला 4 माणसं भेटली असती, त्यांना विचारलं असतं मोठीच्या घरी गेला काय केलं, तर काय म्हणलं असता, मी जर चेक केला नसता तर मोठीच्या घरी गेलो मोठीनं साधा चहा पण केला नाही म्हणलं असतं का. एवढं मात्र कराय मी सांगितलं असतं की सगळ्याला. मग असं असतं मित्रांनो, कुणी बी असू द्या, आपल्या घरी पै पाहुणा आला, कुणी बी येऊ द्या, मित्र येऊ द्या किंवा एखादा अनोळखी माणूस येऊ द्या, आलेल्या माणसाला चहा पाणी केल्याशिवाय कधीच माघारी लावायचं नाही. कारण माणूस कुठल्या रूपात आपल्या घरी सांगता येत नाही. पण मी काय केलं माहिती आहे का, पहिल्यांदा पंजाबराव खटकेच्या घरी गेलो. तिने आलेले जेवाय केलं मला. जेवाय केलं मला. मग मी तिथं आधी जेवलो. मला भुका बी लागल्या तर मी सकाळी 8 वाजता निघलो घरात. हा. मग तुमची बी गाडी घ्यायची होती मला. लय भारी वाटलं बरं का. घरदार बघितलं, तुमचं गाव बघितलं. गावाचं नाव काय? बागेवाडी बरड. बागेवाडी बरड. इथं राहते मित्रांनो. जर तुम्हाला जर भेटायचं असलं येत जावं राव. लय भारी वाटतंय. आणि गुलाबराव आज अचानक आलाय, पण पुढच्या वेळेस नक्की कळवून या. चालतंय चालतंय. मोठं नियोजन करू, फक्त एवढं सोडून. नाही ते आपल्याला नाद नाही. नाही तसलं नाद नाही. कारण तेवढा नाद नाही. बाकी तुम्हाला पाहिजे ते नियोजन करतो, काळजी करणार, फक्त सांगून या. दादा अचानक ऐकून घ्या. ही जर मी घेतली असते ना, माझा संपला असतो. नाही तेवढा आहे. कसं आहे, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी माझ्या आयुष्यात बरेचसे कलाकार बघितलेत. ह्या कला क्षेत्रात आपल्या कलेवरती प्रेम करणारे भरपूर आहेत. लोक आहेत. त्यामुळे आपल्याला त्यांचं प्रेम आपल्यावर आहे, त्यामुळे आपल्याला ते प्रेम देतात म्हणून. मोठी पण बघते बारकी लेकरं माझी फॅन आहे ती. त्यांना वेळापूरचा अजय देवगण, सलमान खान, बरं फुले. मी चहा बनवतो. चालतंय. ओके, धन्यवाद मित्रांनो. लाईक फॉलो शेअर करा.